ऐका ऐका आजची बातमी ऐका। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे अहल्यानगर जिल्ह्यातील लाखो शेतकरी अडचणीत आले आहे। 6 लाख हेक्टरपर्यंत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। या संकटाची गांभीर्याने दखल घेत शासनाने तब्बल 1506 कोटी 41 लाख रुपयाचे अनुदान मंजूर केले, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा न झाल्यामुळे हा व्हिडिओ बनवणं लागत आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। अनुदान जाहीर झालं पण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत ते पोहोचत का नाही? अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाचे वितरण आणि समोर आलेल्या अडचणी तसेच आकडेवारीवर आपण सविस्तर नजर टाकणार आहोत। जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आतापर्यंत अनुदानाची रक्कम मोठ्या प्रमाणात वितरित झालेली आहे। अहिल्यानगरमध्ये 39,269 शेतकरी 64 कोटी 55 लाख रुपये मंजूर। अकोलेमध्ये 1089 शेतकऱ्यांसाठी 78 लाख रुपये मंजूर। जामखेडमध्ये 32,886 शेतकऱ्यांसाठी 60 कोटी 22 लाख रुपये मंजूर। कर्जतमध्ये 49,786 शेतकऱ्यांसाठी 102 कोटी 75 लाख रुपये मंजूर। कोपरगावमध्ये 32,698 शेतकऱ्यांसाठी 48 कोटी 60 लाख रुपये मंजूर। नेवासामध्ये 71,622 शेतकऱ्यांसाठी 146 कोटी 78 लाख रुपये मंजूर झालेले आहेत। पारनेरमध्ये 34,564 शेतकऱ्यांसाठी 59 कोटी 63 लाख रुपये मंजूर आहेत। पाथर्डीमध्ये 51,964 शेतकऱ्यांसाठी 101 कोटी 66 लाख रुपये मंजूर आहेत। राहातामध्ये 32,952 शेतकरी 60 कोटी 82 लाख रुपये। राहुरीमध्ये 46,153 शेतकऱ्यांसाठी 81 कोटी 76 लाख रुपये। संगमनेरमध्ये 78,979 शेतकऱ्यांसाठी 110 कोटी 86 लाख रुपये। श्रीगोंदामध्ये 46,716 शेतकऱ्यांसाठी 75 कोटी 32 लाख रुपये। श्रीरामपूरमध्ये 28,618 शेतकऱ्यांसाठी 51 कोटी 36 लाख रुपये मंजूर आहेत। एकूण मिळून 5,40,756 शेतकऱ्यांपर्यंत 102 कोटी 27 लाख रुपयाचे अनुदान हे पोहोचलेले आहे। हे आकडे निश्चित दिलासा देणारे आहेत, परंतु येथेच एक मोठा प्रश्नचिन्ह उभा राहत आहे की जिल्ह्यातील 85,528 शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत। शासनाने दिलेल्या माहितीनुसार ई-केवायसी पूर्ण नाही, ॲग्री स्टॉक नोंदणी अपुरी असल्यामुळे पूर्ण नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम ही वर्ग होऊ शकत नाही। शेतकऱ्यांसाठी हे फक्त कागदपत्री काम नाही, हे त्यांच्या जगण्याशी निगडीत मदत आहे। पीक नुकसानीनंतरचा प्रत्येक दिवस हा कठीण असतो। अशा काळातच तांत्रिक प्रक्रियेमुळे अनुदान अडकले की ही मोठी समस्या ही बनते। जिल्हा प्रशासनाने स्पष्ट मत केले आहे की ई-केवायसी तातडीने पूर्ण करा, ॲग्री स्टॉक नोंदणी पूर्ण करून घ्या आणि ग्रामसेवक, कृषी सहाय्यक किंवा CSC केंद्राची मदत घेऊन ही प्रक्रिया पूर्ण होताच अनुदान तुमच्या खात्यावर जमा होईल। शेतकऱ्यांना हक्काचे अनुदान वेळेवर मिळवणे अत्यंत आवश्यक आहे। शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे, पण त्याचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपणही आपल्या गावातील शेतकऱ्यांना ई-केवायसी, ॲग्री स्टॉक नोंदणीबाबत माहिती द्यावी व त्यांना मदत करा। जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आपण पुढील व्हिडिओत भेटूया, तोपर्यंत नक्कीच काळजी घ्या। धन्यवाद।